हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. जय भीम सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. तर आत्ता वाजलेले आहेत 5:25. मी जवळपास 5:20 उठले होते. तर आतापासून माझा दिवस सुरू झालेला आहे. तर बाहेर एकदम अंधार आहे. आणखीन कोणीही उठलेलं नाही आहे. तर म्हटलं की चला, आता इथे मी किचनमध्ये आली आहे. छान असं उठल्यानंतर तोंड वगैरे धुतलं थंड पाण्याने. तर फ्रेश वाटतं थोडंसं. आणि हातपाय वगैरे धुवून किचनमध्ये आलेली आहे मी. तर इथे ना आता मला बनवायची आहे मसाला भेंडी. तर कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मसाला भेंडीसाठी मी जो मसाला तयार केला होता, तर त्यामध्ये मी मसाला भेंडी कशी बनवते तर ते बघा. आणि खूप महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ बघा. आणि व्हिडिओ 1% जरी आवडला ना तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर इथे मी कढईमध्ये तेल घातलं. साधारणपणे सव्वा पळी तेल घातलं असेल. आणि तेल छान गरम झालं की त्यामध्ये थोडंसं जिरं, मोहरी घातलेलं आहे. आणि आता यामध्ये छान अशी खमंग फोडणी येण्यासाठी आणि टेस्ट येण्यासाठी लसूण घालणार आहे मी. तर ठेचलेला लसूण घालायचा आणि छान असा सोनेरी होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा. आता यामध्येच ना मी लगेचच कांदा वगैरे घालून घेणार आहे. तर तुम्हाला हिंग वगैरे घालायचं असेल तर तुम्ही नक्कीच घालू शकता. तर मी कांदा वगैरे घालते. तर सध्या हिंग वगैरे मी असा काही प्रकार करत नाहीये. तर कांदा पण आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. आता बऱ्याच जणांनी कालचा व्लॉग जर पाहिला असेल तर त्याच्यामध्ये समजलं असेल की रात्री मी कशी तयारी करून ठेवलेली उद्याच्या सकाळच्या भाजीची. तर मग रात्री भेंडी चिरल्यामुळे मला माझा वेळ तो वाचला. आणि आता लगेचच मी भेंडी बनवायला घेते. तर मसाला भेंडी बनवण्यासाठी भेंडी मधून अशी उभी चिरायची, 2 भाग करायचे आणि मोठे मोठे तुकडे करायचे त्याचे. आणि हा जो मसाला मी तयार केला होता तर त्या मसाल्यामध्ये मी तीळ, सूर्यफुलाच्या बिया आणि सोबतच थोडेसे शेंगदाणे तर कच्चंच मी भरडून ठेवलेलं रात्री. कारण की कसं आहे, सकाळी मिक्सर लावला तर आवाज वगैरे होतो, झोपमोड होते, म्हणून हे सगळी कामं रात्रीच करून ठेवायची. आता एक कच्चं भरड होतं ना तर ते मी तसंच आता हे तेलामध्ये घातलेलं आहे आणि आता हे परतून घेते. तर मग तेलामध्ये छान असं परतलं जातं आणि त्याचा कच्चा स्वाद पूर्णपणे निघून जातो आणि कुरकुरीतपणा, क्रंच येतो त्याला. आता इथे बरेच जण म्हणतील, की सूर्यफुलाच्या बिया आणि तीळ वगैरे कोण घालतं? तर तीळ बऱ्यापैकी वापरतात बरेच जण, पण सूर्यफुलाच्या बिया कोण घालतं? तर आता मला असं सांगायचं आहे, की आपली लहान मुलं आहेत ना, तर त्यांना साधं बदाम, काजू जरी दिले ना खायला, तरी पण ते खाण्याकडे ते दुर्लक्ष करतात. आणि आपल्या शरीरामध्ये ह्या सगळ्या ज्या बिया आहेत, जसं की सूर्यफुलाच्या बिया, त्याच्यानंतर पंपकिन सीड्स म्हणा, मगज बी म्हणा, तीळ, काजू, बदाम, तर हे असे जे आहेत ना, जवस वगैरे, तर हे खायला टाळतात मुलं. आणि कसं आहे, अशाच प्रकारचं जर तुम्ही भरड करून ठेवलं तर मग या भाज्यांमध्ये तुम्ही घालू शकता. आणि मसाला भेंडीमध्ये आता मी हे घातलेलं आहे. तर आता हे मसाला भेंडीला ना या मसाल्याचं खूप छान असं कोटिंग येईल आणि ती भाजी तितकीच टेस्ट होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुलांना कळत नाही की या मसाल्यामध्ये तुम्ही काय घातलंय. तर अशा प्रकारे मुलांच्या पोटामध्ये तुम्ही या पद्धतीच्या बिया घालू शकता जेवणामधून, वेगवेगळ्या प्रकारच्या सुक्या भाज्यांमधून. त्याच्यामुळे काय होतं मी तुम्हाला सांगते. तर इथे काही एकदम शोषा आपल्याला करायचं नाही, की हां, आम्ही हे खातोय, ते खातोय म्हणून. पण इथे ना आपल्या शरीरामध्ये जे मिनरल्स कमी असतात ना, तर ते मिनरल्स या बियांमधून आपल्याला मिळत असतात. मग तुम्ही असं सेपरेट जर तुम्ही मुलांना बिया खायला दिल्या, तर त्या खाणार नाहीत ते मुलं. पण अशा पद्धतीने जर तुम्ही बनवले ना, तर मग बघा मसाला भेंडी इतक्या आवडीने खातील ना, खूप छान तयार होते. आणि ही भेंडी ना कुठे चिकट वगैरे झालेली नाही बरं का, मस्त सुटसुटीत अशी झालेली आहे. ते भरडकूट छान असं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी धना-जिरा पावडर, त्याच्यानंतर तिखट, मीठ हे सगळं घातलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपली मसाला भेंडी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि एक वाफ देऊन घ्यायची. लगेचच शिजली जाते भेंडी. भेंडीला काही जास्त वेळ लागत नाही. आता इथे ना नेहमी-नेहमी तीच-तीच, त्याच-त्याच टाईपची जर भेंडी बनवली तर कंटाळा येतो. त्याच्यामुळे असं थोडंसं वेगळं काहीतरी करायचं. तर त्यामुळे काय होतं, मुलांच्या तब्येतीकडे देखील लक्ष राहतं आणि सगळं आपल्याला जे हवंय ते आपण त्यांना खायला घालू शकतो. फॉर एक्झाम्पल मी जसं मसाल्यामध्ये मग सूर्यफूल, तीळ वगैरे घातलेलं आहे तसं. आता आजच्या खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे, की पहाटे उठण्याचे फायदे म्हणजे लवकर उठल्यामुळे असे कोणते फायदे होतात, तर त्याच्याविषयी आज मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. तर बऱ्याच गृहिणी पहाटेचं उठतात. साधारणपणे माझा दिवस तर 5:15 वाजता सुरू होतो साधारणपणे. पण बऱ्याचशा गृहिणी 3:30, 4, 5 असं वाजता उठत असतात. मग त्याच्यामुळे काय फायदे होतात? तर गृहिणींना पहाटे उठण्याचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक फायदे आहेत. म्हणून गृहिणींनी जर पहाटे जर लवकर उठलं ना, तर त्यांची काय होतात, की सकाळची जी कामाच्या पाठीमागे जी होणारी धावपळ असते ना, तर ती कमी होते.
पहाटे जर तुम्ही उठत असाल तर अर्धा तास तुम्ही तुमच्या स्वतःकडे लक्ष देऊ शकता. या वेळेमध्ये तुम्ही व्यायाम करू शकता, योगा करू शकता. त्याच्यामुळे काय होतं, शरीराची स्ट्रेचिंग वगैरे झाल्यामुळे शरीर हेल्दी राहण्यास मदत होते. पहाटे उठल्यामुळे मानसिक आरोग्य सुधारते, एकाग्रता वाढते आणि दिवसभर उत्साही वाटू लागतं. आता प्रत्येक गृहिणीचा त्यांच्या कामानुसार वेळ हा वेगवेगळा असू शकतो. तरी देखील आज आपण पहाटे उठण्याचे शारीरिक फायदे आज आपण बघणार आहोत. लवकर उठल्यामुळे स्वतःसाठी थोडासा वेळ काढता येतो, व्यायामासाठी वेळ काढता येतो. त्यामुळे आपलं शरीर तंदुरुस्त राहतं. रात्री लवकर झोपल्यामुळे आणि सकाळी लवकर उठल्यामुळे झोपेचं वेळापत्रक नियमित होतं. त्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. बरेचसे आपल्याला आजार कमी झोप असल्यामुळे किंवा निद्रानाश असल्यामुळेच होत असतात. त्यामुळे रात्री लवकर झोपण्याची सवय लावून घ्यावी. पुढचा महत्त्वाचा फायदा म्हणजे पहाटेच्या शांत आणि एकांत वातावरणाचा अनुभव घेता येतो आणि ही वेळ इतकी शांत असते त्यावेळेस आपण स्वतःचं परीक्षण करू शकतो, ज्यामुळे ताण कमी होतो आणि मन शांत राहण्यास मदत होते. आता शारीरिक फायदे तर आपण बघितले, आता आपण मानसिक आणि भावनिक फायदे बघणार आहोत. शांत वातावरणात व्यायाम केल्याने आणि निसर्गाचा अनुभव घेतल्यामुळे मानसिक आरोग्य सुधारते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्पादकता वाढते. म्हणजेच काय? तर मन ताजेतवानं राहतं आणि शांत असल्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करता येतं आणि ते काम करण्याचा आनंद घेता येतो, ज्यामुळे कामाची गती आणि उत्पादकता वाढते. उत्पादकता वाढते म्हणजेच याचा अर्थ काम झटपट होण्यास मदत होते. त्यापुढील महत्त्वाचा फायदा म्हणजे तणाव कमी होतो. शांत सकाळच्या वेळेत स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ काढल्यामुळे तणाव कमी होतो. बरीचशी कामं झटपट पहाटेची उरकली जातात आणि त्यामुळे सकारात्मकता वाढते आणि आपला दृष्टिकोन देखील बदलतो. पहाटेचं लवकर उठल्यामुळे काय होतं, की कामाचं व्यवस्थापन करता येतं. म्हणजेच काय, तर कामामध्ये जी धावपळ होते ती आपण टाळू शकतो. पहाटे लवकर उठल्याने कुटुंबातील सदस्यांची सकाळची धावपळ कमी करण्यास मदत होते. सर्व कामे व्यवस्थित पार पडतात. पुढचा महत्त्वाचा फायदा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं स्वतःसाठी वेळ मिळतो. कुटुंबाची आणि घरातील सगळ्या कामांची जबाबदारी सांभाळताना स्वतःसाठी शांतपणे वेळ काढता येतो. कशामुळे? तर फक्त आणि फक्त पहाटे उठल्यामुळे. ज्यात योगा, वाचन, ध्यानाचा समावेश असू शकतो. शिवाय तुमच्या इतर काही गोष्टी असतात तर त्या तुम्ही सहजपणे करू शकता. तर इतके सगळे फायदे फक्त पहाटे उठल्यामुळे होतात. तर असो, मी आता 5:30 वाजता उठले आणि 5:30 वाजल्यापासून बरीचशी कामं उरकलेली आहेत. जसं की बघा, भाजी चपाती सकाळीच होऊन जाते आणि आता इथे मी किचन ओटा पूर्णपणे क्लीन करून पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले. तर आता हे पाणी जे आहे ते मी कोमट करून पिणार आहे. तर या पाण्यामध्ये मी तुळशीची पानं घातलेली आहे. छान असा तुळशीचा अर्क या पाण्यामध्ये उतरतो आणि मग हे पाणी कोमट करून मी पिण्यासाठी घेणार आहे. तसं बघायला गेलं तर सकाळी सगळ्यांनीच म्हणजे गृहिणी असू दे किंवा मग घरातील पुरुष मंडळी असू दे की लहान असू दे की वयोवृद्ध असू दे, तर त्यांना ना सकाळी उठल्याबरोबर गरम पाणी पिण्याची सवय लावून घ्यावी. तर त्याने काय होतं ना, आपलं आरोग्य सुधारतं, सोबतच पचनसंस्था देखील सुधारते. आता तुळशीची पानं घातल्यामुळे पाण्याचा कलर थोडासा बदललेला आहे. तो देखील मी तुम्हाला दाखवते. कोमट पाणी पिल्याने किंवा आपल्याला सहन होईल इतकं गरम पाणी पिल्याने मेटाबॉलिझम सुधारतं आपलं. तर हे बघा, पाण्याचा रंग थोडासा बदललेला आहे. तर कधी-कधी मी या पाण्यामध्ये तुळशीपत्र घालते, कधी-कधी त्रिफळा घालते, तर कधी-कधी हळद देखील घालते आणि असं पाणी पिल्याने आपल्या शरीराला या पाण्याचे फायदेच आहेत. तर आता इकडे पाणी पिऊन झाल्यानंतर लगेचच मी मशीन लावली आहे आणि मशीनमध्ये लगेचच कपडे धुवून होतील म्हणून मग सकाळी पाणी येतं, तर त्याचाच फायदा उचलत मी इथे लगेचच मशीन लावून घेते. तर किचनचा ओटा वगैरे सगळं आवरलं होतं. त्याच्यामुळे किचनमध्ये जास्त काही आता काम नव्हतं. भांडी वगैरे सगळीच क्लीन करून घेतली होती. तर आता हे सगळं भाजी चपाती झालेली आहे. कपडे देखील आता होतील आणि इकडे कपडे धुवून होत आहेत, तोपर्यंत माझी मी अंघोळ देखील करून घेईल. आता ही मशीन होते त्याआधी मी झाडलोट करून घेणार आहे आणि त्यानंतर अंघोळ करणार आहे. तर आता वाजत आलेले आहेत सकाळचे 8:30 होत आलेले आहेत आणि आता इथे मी लादी वगैरे पुसून घेते. तर सकाळी-सकाळी उठल्यामुळे इतकी सगळी कामं माझी उरकलेली आहेत. सगळं झाड, लोट, रूम फ्रेश करून जर घेतले ना, पूर्णपणे लादी वगैरे पुसून घेतली ना, सगळं घर स्वच्छ, नीट, टापटीप असं होतं आणि आपल्या मनाला एक समाधान वाटतं, की घरातली सगळी कामं वेळेच्या आधी म्हणजे 9च्या आधीच उरकलेली असतात.
झाडलोट करून सगळं घर स्वच्छ पुसून घेतल्यानंतर इथे माझी वेळ झालेली आहे दिवाबत्ती करण्याची. तर इथे अगरबत्ती वगैरे लावून घेते, दिवा वगैरे लावून घेते आणि छान असं शांत मनाने इथे आता थोडंसं मी स्वतःचं परीक्षण करणार आहे. म्हणजेच म्हणतो ना आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करणं खूप गरजेचं आहे. तर हा जो वेळ असतो ना माझा, तर क्लास सुरू व्हायच्या आधीचा हा जे माझे 10 मिनिटं असतात, तर तो वेळ ना मी स्वतःचा वेळ स्वतःसाठी घेत असते. तर छान वाटतं, थोडीशी सकारात्मकता वाटते. घरामध्ये तुम्ही कोणत्याही देवाला माना, आई-वडिलांची तुम्ही पूजा करा, त्यांच्या पाया वगैरे पडा. खूप सकारात्मकता तुम्हाला जाणवेल. आता क्लास सुरू होण्यासाठी थोडासा वेळ आहे आणि ही आहे माझी फेव्हरेट जागा. तर बाल्कनी वगैरे तर काही नाहीये, पण इथे माझ्या खिडकीमध्ये बऱ्यापैकी झाडं आहेत. तर इथे मी बऱ्यापैकी थोडासा 10 ते 15 मिनिटं वेळ स्वतःसाठी घेत असते. तर खूप छान अशी तुळस पाऊस असल्यामुळे फुलली होती. तर आता त्याचीच पानं मी वापरली किचनमध्ये आणि आता एक पान मी थोडंसं तोंडामध्ये टाकणार आहे. मस्तपैकी कच्चं पान चावून खावं. मग त्यामध्ये तुळशीचं पान असू दे, कडुलिंबाचं पान असू दे, सीताफळाचं पान असू दे, तर ही जी पानं आहेत ना, पेरूची पानं, तर ही पानं खाल्ली पाहिजेत आपण. तर यामुळे आपलं आरोग्य सुधारतो. तर असं होतं सकाळचं माझं रुटीन आणि पहाटे उठण्याचे फायदे. तर व्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा. भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय बाय.